स्मार्ट सिटीत समावेश झालेल्या सोलापुरात पासपोर्ट कार्यालय झाल्याने शहर जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळेल असं मत पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी व्यक्त केलं। सोलापूर शहरात पासपोर्ट कार्यालय व्हावं ही सोलापूरकरांची फार जुनी मागणी होती। शहरात पासपोर्ट कार्यालय व्हावं यासाठी अनेकांनी प्रयत्न केले। अखेर शनिवारी सोलापुरातील पासपोर्ट कार्यालयाचं उद्घाटन केंद्रीय परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री VK सिंग यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे दिल्लीतून करण्यात आलं। Hello everybody, Namaskar, good morning. I am Jatin Pote from Passport Office Pune. Welcome all of you for gracing this inaugural ceremony of Passport Seva Lagu Kendra Solapur. Our chief महाराष्ट्रात नवीन 15 पासपोर्ट कार्यालय होणार असून सोलापुरातील हे 8वं पासपोर्ट केंद्र आहे। सोलापूरसह मराठवाड्यातील काही जिल्हे सोलापूर कार्यालयाला जोडण्यात आलेत। कोणत्याही नागरिकाला 50 किलोमीटर क्षेत्रात पासपोर्ट कार्यालय उपलब्ध व्हावं या दृष्टीनं पुढील काळात केंद्राचे प्रयत्न राहतील असं नामदार VK सिंग यांनी आपलं मत व्यक्त केलं। या कार्यक्रमाप्रसंगी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, खासदार शरद बनसोडे, खासदार विजयसिंह मोहिते पाटील, आमदार प्रणिती शिंदे, महापौर शोभा बनशेट्टी, उपमहापौर शशिकला बत्तुल, पासपोर्ट विभागाचे अधिकारी अतुल गोतसुर्वे आणि डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे हे उपस्थित होते। पासपोर्ट कार्यालय सोलापुरात व्हावं यासाठी आपण प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा केल्यानं पासपोर्ट कार्यालयाचं काम लवकर झाल्याचं मनोगत पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी व्यक्त केलं। गेल्या आणि 2-4 चक्कर मारल्यावर पासपोर्ट मिळत होतं। या सगळ्या सोयी आता आपल्या इथं सोलापूर शहरात मिळणार आहेत। मगाशी साहेब म्हणले की खिशात पासपोर्ट असल्यावर सगळ्या गोष्टी आपल्याला सुचतात। खरंच आहे, आपल्या खिशात 100 नोट असल्या तर 100 रुपये कधी खर्च करू सातत्यानं आपण विचार करतो, वळवळ करायला चालू होत आहे। तसं खिशात पासपोर्ट जर करता आपल्या इथं असेल तर आपण कधी परदेशात जाऊ, कोणी शिक्षणासाठी जातील, कोणी फिरण्यासाठी जातील, कोणी आपल्या पाहुण्या लोकांना किंवा मुलगा तिथं आहे म्हणून जायचा प्रयत्न करतील। अनेक मुलं होतं जे आपल्या प्रदेशात काम करत असताना आपल्या आई वडिलांना त्यांची इच्छा होती घेऊन जायचं, पण पासपोर्ट ऑफिसला जायचं, पुण्याला पासपोर्ट करायचं, या सगळ्या सोयीमुळे थोडं लांबणीवर पडत होतं। पण ती आता ही गोष्ट राहिली नाही। आपण आता सोलापूर शहरात पासपोर्ट काढू शकतो आणि आजचा हा पासपोर्ट ऑफिस काढण्यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचा मी आभार मानतो। पुढे बोलताना खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांनी केंद्रीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्याकडे पाठपुरावा करून पत्रव्यवहार करून काम मार्गी लावल्याची माहिती दिली। तिथे गेलो 14 डिसेंबरला 19 डिसेंबरला मी पत्र दिलं सुषमाताईंना आणि 12 जानेवारीला पत्र आलं की तुमचं पासपोर्ट ऑफिस मंजूर केलं म्हणून। एका महिन्यामध्ये मंजूर झालेलं आहे। इतकं चांगलं काम करण्याचे काम सुरू केलेलं सुषमाताईंनी, त्यांची मनापासून आपल्या सर्वांच्या वतीनं आभार मानणं माझं कर्तव्य आहे। त्यांनी चांगलं काम केलेलं आहे। आपल्या सचिव साहेबांनी सांगितलं की अधिमुळे साहेबांनी जे आपल्या मागण्या होत्या त्यांनी सांगितले स्वतः पूर्ण करून देतो म्हणून सांगितलेलं आहे। परदेशात जायला लागेल आणखी बाकी सगळं ठीक आहे, पण हेलपाटे घालायचं काम कमी केलं हे सगळ्यात महत्वाचं आहे। तर मी पण पासपोर्ट काढायला गेलतो मागे 1970 साली, तर पण 4-5 हेलपाटे घालायला लागले। खर्च वाचलेला आहे। यावेळी खासदार शरद बनसोडे यांनी पासपोर्ट कार्यालय सोलापुरात व्हावं यासाठी आपण कसे प्रयत्न केले याची माहिती दिली। भाग्य आहे की त्या योजनांचा लाभ हा प्रामुख्याने सोलापूरला मिळू लागलेला आहे। त्यापैकी जे 100 स्मार्ट सिटीज करायचे होते त्यात या 100 नंबरमध्ये आपला सोलापूरचा 9वा नंबर लागला। हे जे पासपोर्टचं ऑफिस आहे, आम्ही जे सुरुवातीला स्मार्ट सिटी बनवणार आहोत। माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रयत्नामुळे पासपोर्ट कार्यालय झाल्याचं मत आमदार प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केलं। NDA सरकारच्या पदाधिकाऱ्यांचे, खासदारांचे, पालकमंत्र्यांचे आणि आदरणीय सुषमा स्वराजजी आणि VK सिंग साहेबांचं की जे काम UPA सरकारने चालू केलेलं आणि खास करून आदरणीय सुशीलकुमार शिंदे साहेबांनी ज्याची पार्श्वभूमी या ठिकाणी तयार केली होती, त्या कामाला आपण गती दिलीत आणि ते काम अस्तित्वात आणलं, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार या ठिकाणी मानते। या ठिकाणी जेव्हा सलमान खुर्शीदजी एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्टर होते त्यावेळेस मला आठवतं पासपोर्ट कॅम्प
आपण सोलापुरात आयोजित केली होती आणि त्या कॅम्पमध्ये ही घोषणा शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी केली होती. आम्ही जशी पार्श्वभूमी तयार केली आणि तुमच्यासाठी काम सोपं केलं, त्याच पद्धती तुम्ही पण पार्श्वभूमी आमच्यासाठी तयार करून पुढच्या वेळेसाठी काम सोपं करा एवढी विनंती करते. या कार्यक्रमाचं प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन पासपोर्ट कार्यालयाचे अधिकारी अतुल गोतसुर्वे यांनी केलं. सर्वांच्या प्रयत्नाला यश आलं असून शहरात चांगली सेवा देण्याचा प्रयत्न राहणार असल्याचं मतही गोतसुर्वे यांनी व्यक्त केलं. पासपोर्ट कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी श्रेयवादावरून चांगलं राजकीय राजरंग घडत असल्याची चर्चा कार्यक्रमावेळी रंगली होती.